मी आता ज्या कॉटेजला आम्ही आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आमचा आजचा स्टे आहे, तो नाईट स्टे आमचा कुठे होता, तर तो जो नाईट स्टे होता तर तो आहे सुर्वे कॉटेजमध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता सुर्वे कॉटेज. हा आहे त्याचा एंट्रन्स. चला तर मग तुम्हाला आत मी जाऊन दाखवते, कारण खूप ऊन आहे. आज जाऊन मी तुम्हाला दाखवते, कारण मी विचार केला रात्री तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवण्यापेक्षा दिवसाचा तुम्हाला व्ह्यू दाखवला इकडचा तर तो जास्त बरं होईल. म्हणजे तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी इकडच्या बघता येतील, काय काय इथे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतील, किती सारं एन्जॉय करता येईल. कारण रात्रीच्या टायमाला बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या पाहायला मिळत नाहीत. चला तर मग तुम्हाला आत घेऊन जाते आणि दाखवते की इकडे काय काय गोष्टी आहेत, तिकडचे रूम्स कसे आहेत वगैरे सर्व काही. हा आहे इकडचा एंट्रन्स. तुम्ही इथे बघत असाल समोरच बंगलो आहे आणि ऑलरेडी खूप सारी लोक आहेत, त्याच्यामुळे मी बंगल्याचे तुम्हाला पूर्ण व्ह्यू नाही देऊ शकत. परंतु ह्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे आहे पूर्ण गार्डन. आंब्याची झाडं सुद्धा आहेत इथे. आणि हे जे समोर आहे इथे सुद्धा राहायला रूम्स आहेत. खूप काही मोठं कॉटेज नाहीये, परंतु तुम्ही खूप कमी जणांमध्ये इथे तुम्ही येऊन राहू शकता. बाय द वे हे छोटं त्यांनी ठेवण्याचं कारण असं आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या मेट्रोपॉलिटन सिटी असतात तिकडे खूप आपण नेहमी रोजची आपली धकाधकीचं जीवन असतं. सो आपल्याला आराम करण्यासाठी जी जागा हवी असते, सो तीच ही आयडियल प्लेस जरी तुम्ही म्हणालात ना तरी हरकत नाही. सो मी आता आहे गार्डनमध्ये. तो ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की इथे मस्त त्यांनी अशी सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे सावलीमध्ये. इथे आहे नारळाचं झाड, नारळ सुद्धा लागलेले आहेत इथे. सो इथे प्रॉपर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. हर्षित सुद्धा इथेच माझ्या बरोबरच फिरतोय. त्याचबरोबर आणि इथे स्विमिंग पूल पण दिलेला आहे, म्हणजे जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तुम्ही मस्तपैकी इथे एन्जॉय करू शकता स्विमिंग पूलमध्ये. ॲज वेल ॲज हा मस्तपैकी अशा इथे झोपाळा दिलेला आहे छानपैकी. आणि आहे स्विमिंग पूल. हे आहे चिकूचं झाड. मस्त आलं, चिकू पण लागलेले आहेत. अजून तयार नाही झालेत, लहान आहेत अजून. पूर्ण झाड हे चिकूने भरलेलं आहे. ह्या बाजूला ह्यांनी असं गझिबो सारखं केलेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे बसून आरामात एन्जॉय करू शकता. सो इथे यांचे बुफे काउंटर्स आहेत. जसं मी तुम्हाला सकाळी इथे ब्रेकफास्ट दाखवला. आणि ह्या बाजूला आहे यांचं रिसेप्शन. तर आता मी तुम्हाला रूमची टूर सुद्धा देते. सो तुम्हाला मी रूमची टूर देते. सो ही आहे आमची रूम. बाहेरच्या बाजूला गाडी आहेत. सो मी डोर बंद करते, खूप आवाज आहे. आणि ही जी रूम आहे ना ती मला आणि मिस्टरांना ही अलॉट केलेली आहे. आणि अशीच सेम रूम हर्षितची सुद्धा आहे. सो आम्ही इथे 2 रूम घेतलेले आहेत. तर आणि हर्षितची सुद्धा सेमच रूम आहे, त्यामुळे काय मी वेगळं तुम्हाला रूम टूर नाही देणार, सेमच असल्यामुळे. सो हा आहे बेड. त्याच्यानंतर इथे यांनी कबर्ड दिलेला आहे. आणि इथे जर समजा काही ठेवायचं असेल तर ते ठेवू शकता. सो इथे पिलो दिलेली आहे एक्स्ट्रा. ह्या साईडला तुम्हाला जर सामान वगैरे काही ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी इथे स्पेस दिलेली आहे. ह्या साईडला केटल पण आहे. आणि इथे आहे मिरर. हा मिरर इथे आहे. या बाजूला आहे AC. आणि ह्या बाजूला आहे TV. त्याच्याशिवाय इथे पाण्याची बॉटल आहे. त्याच्यानंतर इथे सोप दिलेले आहेत, शॅम्पू, कंडिशनर आहे. त्याच्यानंतर इथे हे शुगर आणि ग्रीन टीचे सॅशे दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे व्हेज नॉनव्हेजची जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ते सुद्धा आहे. सो आता आपण वॉशरूममध्ये जाऊया. सो हे आहे वॉशरूम. इथे मिरर आहे, बेसिन आणि कमोड, शॉवर वगैरे सर्व गोष्टी आहेत.
तर आता तुम्हाला मी दाखवते यांचे जे वरच्या बाजूला जे रूम्स आहेत ना, तर ते रूम्स दाखवते. सो इथे पण मागच्या बाजूला पूर्ण हा जो परिसर आहे तो बघू शकता तुम्ही, पूर्ण मोकळा आहे हा परिसर. तर या बाजूला इथे यांच्या 4 रूम्स आहेत. ही इथे 1, ही 2, ही 3 आणि इथे झोपाळा पण मस्त असा बांधलेला आहे कौलालाच. तुम्ही इथेच मस्तपैकी चिलआउटसुद्धा करू शकता. तर तुम्हाला दाखवते हा रूम. हा बघा. सो इथे केटल आणि बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे बघा इथे तुम्ही बघू शकता. ग्रीन टी, त्याच्यानंतर सोप, कॉफी. इथे केटल पण दिलेली आहे. टी व्ही आहे, पाण्याच्या 2 बाटल्या. अशा पद्धतीत हा रूम आहे इथे. त्याच्यानंतर जर एक्स्ट्रा पर्सन असतील तर त्यांच्यासाठी आणि इथे गाद्या पण दिलेल्या आहेत. आणि ह्या बाजूला आहे मस्त अशी ओपन स्पेस, ज्या ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला तुम्ही मस्तपैकी चिलआउट करू शकता. खूप मोठी स्पेस आहे. आणि तुम्हाला आता वरून व्ह्यू दाखवते इकडचा. मस्त कौलारू असं तरी बनवलेलं आहे. हा आहे वरचा व्ह्यू. वरून तुम्हाला दाखवते व्ह्यू कसा आहे. आणि हे जे रूम्स आहेत ना, ते पूर्ण AC आहेत. सगळे रूम्स यांच्याकडे ACs आहेत. ह्या बाजूला कबर्ड आहे आणि एक्स्ट्रा त्यांनी इथे मॅट्रेससुद्धा दिलेली आहे. आणि ह्या बाजूला आहे बाथरूम. सो याची मला तुम्हाला दिसत असेल, हे पूर्ण असं वॉशरूम आहे इथे. खूप छान आणि स्पेशियस असा रूम आहे. या रूममध्ये आरामात तुमची 4 माणसं राहू शकतात आणि चिलआउट करण्यासाठी मस्त अशी प्लेस आहे. तर अशा पद्धतीच बाकी सर्व रूमसुद्धा अशाच आहेत. सो आता तुम्हाला मी रूमची टूरसुद्धा दिलेली आहे. तर ही जी रूम आहे ना, ती आम्हाला मिळालेली आहे. आणि त्याच्याशिवाय जी दुसरी रूम होती ती हर्षितची रूम होती. म्हणजे आम्ही नंतर ॲडजस्टमेंट केली रूमच्या बाबतीत. तर ही रूम जी आहे ती आम्हाला दिलेली होती. आणि हर्षितला जी तुम्हाला मी दुसरी एक रूम दाखवली ती दुसरी रूम होती. चला तर मग आता पूर्ण हे जे ठिकाण आहे त्याचा मी तुम्हाला टूर दिलेला आहे. तर आता मी तुम्हाला इकडच्या प्रॉपर्टीबद्दलची सगळं माहिती देते. जसं आपण म्हणजे धक्काधक्कीच्या जीवनात असतो, रेग्युलर आपली जी लाईफस्टाईल आहे ती खूप हार्ड अँड फास्ट असते. आपण रोज उठून आपलं कामावर जाणं, त्यानंतर दिवसभराचा थकवा, ह्या सगळ्या गोष्टीमधनं कधी ना कधीतरी आपल्याला रिलीफ हवा असतो. खूप शांततेचं ठिकाण हवं असतं. जर तुम्ही अलिबाग, नागाव, म्हणजे मी कोणत्याही गोष्टीबद्दल कंप्लेंट नाही करत आहे, परंतु आपण जर समजा अलिबाग, नागाव अशा ठिकाणी जातो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की चला आपण अलिबागला जाऊया. अलिबागच्या ठिकाणी खूप सारी गर्दी असते. नागावला पण सेम आता तसंच झालं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे कारण हे जे ठिकाणापासून जर तुम्ही नागाव किंवा अलिबागला गेलात तर इथून नागाव बीच हे 40 किलोमीटर्सवरती आहे आणि अलिबाग हे अर्ध्या तासावरती आहे. कारण कालच आम्ही अलिबागला गेलेलो होतो. तर खूप अशी छान प्लेस ह्याच्यासाठी आहे की खूप शांतता आहे, गाड्यांचा आवाज नाही किंवा कोणत्याच गोष्टीचा गोंधळ नाही आहे. नेचरबरोबर जे कनेक्शन असतं ना ते तुम्हाला इथे मिळतं. आणि जेवणाबद्दल जर सांगायचं झालं तर फूड इतकं ऑसम आहे. सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा आम्ही पोहे, उपमा, म्हणजे ते जे आहे ते अनलिमिटेड आहे बुफेमध्ये आणि ते पूर्ण पॅकेजिंगमध्ये आहे. सो ह्यांनी आम्हाला पर पर्सन 2500 रुपीज आम्हाला चार्ज केले. त्याच्यामध्ये आम्हाला आल्यानंतर वेलकम ड्रिंक दिलेलं होतं, कोकम सरबत. त्याच्यानंतर आम्हाला दुपारचं लंच होतं, परंतु आम्ही लंच नाही घेतलं काल. तर लंचमध्ये सुद्धा ते चिकन, ओलं चिकन, सुकं चिकन, भाकरी, सोलकढी, भात आणि त्याच्याशिवाय आईस्क्रीम असं लंच त्यांनी दिलेलं होतं. कारण आम्ही तर जेवलो नाही, पण ते जे बाकीच्यांना जे देत होते आणि जे त्यांनी आम्हाला सांगितलं सो ते होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी हाय टीमध्ये कांदा भजी, चहा, कॉफी. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही जेव्हा बाहेरून आलो तेव्हा, म्हणजे आम्ही जसं अलिबागला गेलेलो, अलिबाग बीचवरती फिरायला, सो तिकडनं आलं तेव्हा त्यांनी आम्हाला पुन्हा लिंबू सरबत दिलं. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही जेवलेलो होतो, फिश होतं म्हणजे पापलेट होतं, त्याच्यानंतर प्रॉन्सची करी होती,
चपाती होती. जर तुम्हाला भाकरी हवी असेल तर तुम्ही भाकरीसुद्धा त्यांना सांगितली तरी ते देतात. सोलकढी भात आणि त्याच्याशिवाय त्यांनी आम्हाला जिलेबीसुद्धा स्वीट डिश म्हणून दिलेली होती. सो सकाळ संध्याकाळ काही ना काहीतरी स्वीट डिश असते. आणि आत्ता जो ब्रेकफास्ट होता तर त्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा कांदे पोहे होते, त्यानंतर उपमा होता, बुर्जी आणि ब्रेड होता आणि चहा कॉफी ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि आत्ता थोड्याच वेळापूर्वी त्यांनी आम्हाला निरासुद्धा ऑफर केली, परंतु आम्ही कोणी निरा पित नाही. म्हणजे मी तरी अजूनपर्यंत निरा कधीच पिहालेली नाही आहे. सो त्याच्यामुळे मी निराला नाही म्हणून सांगितलं. आणि आज संकष्टी असल्यामुळे त्यांनी आम्हाला जे इथे आज उकडीचे मोदक बनवलेले होते सो ते त्यांनी आम्हाला दिले. सो ते सुद्धा खरंच खूप छान होते. म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे त्यांनी स्वतःच्या अशा खूप छान पद्धतीने इथे त्यांनी साकारलेले आहेत. आणि तुम्ही जर आलात ना तर नेचरबरोबर जे कनेक्ट मी म्हणते ना ते इथे व्हायला होतं. आणि नेहमी स्वतः नेचर लवर असल्यामुळे ना मी प्रत्येक टायमाला असं खूप मोठ्या रिसॉर्ट्स किंवा खूप मोठ्या ठिकाणी जाण्यापेक्षा मला हे असं जे नेचरबरोबर कनेक्ट होणारं ठिकाण असतं ना ते मला प्रचंड आवडतं. म्हणजे इथे नारळ, सुपारी, त्याच्यानंतर आपली केळीची झाडं आहेत, त्याच्यानंतर नारळ. आम्ही सकाळी नारळ पाणीसुद्धा प्यायलो. सो त्यांनी आम्हाला सकाळी इकडच्याच झाडाचे काढलेले नारळ पाणीसुद्धा दिलं. सो अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे. तरी ह्या प्रॉपर्टीमध्ये आत्तापर्यंत भाऊ कदम असे जे वेगवेगळे दिग्गज आहेत, जे मराठी आपले ॲक्टर्स आहेत ते सुद्धा त्यांनीसुद्धा इथे भेट दिलेली आहे. म्हणजे ज्यावेळेला मी बुकिंग केलं आणि ज्यावेळेला हे जे सुर्वे म्हणून आहेत ज्यांचं हे कॉटेज आहे त्यांच्याशी मी बोलली. खूप हंबल, खूप छान माणूस आहे. म्हणजे त्यांची जी बोलण्याची जी टेक्निक आहे, म्हणजे हे ते सर्व जे करत आहेत ते पैशासाठी नाही, परंतु त्यांना ह्या जागेची त्यांची म्हणजे ओढ आहे. कारण त्यांच्या वडिलांची ही जागा आहे आणि त्यांना ती पुढे न्यायची आहे. सो त्याच्यासाठी म्हणजे ते मला आता मगाशी आम्ही दोघंजण जेव्हा बसलेलो तेव्हा ते मला सांगत होते की त्यांच्या वडिलांची ही प्रॉपर्टी आहे आणि ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, परंतु ही प्रॉपर्टी ते पुढे नेत आहेत. खूप छान असं आहे ठिकाण. त्याच्यामुळे मी नक्की तुम्हाला सांगेन की नक्की या प्रॉपर्टीला भेट द्या. खूप छान. आणि इकडचे जे बाकी जो स्टाफ आहे तो सुद्धा खरंच खूप छान आहे. म्हणजे ज्यावेळेला मी प्रॉपर्टी बुक केली, म्हणजे हीच काय, मी ज्या वेळेला प्रॉपर्टी बुक करते त्याच्या वेळेला मी फर्स्ट टाईम ती रेटिंग आणि रिव्ह्यू हे दोन्ही बघते. मला हे कोणी सांगितलेली प्रॉपर्टी नाही आहे किंवा मी हे पेड प्रमोशन वगैरे असं काहीच नाही आहे. मी जे इथे आलेली ते ऑनलाईन मी सर्च केलं की मला होमस्टे असा हवा होता आणि अलिबाग किंवा नागाव किंवा किहीमच्या ठिकाणीसुद्धा नको होता. सो मी चोंडी किंवा इतर अशी ठिकाणं बघत होती. त्यावेळेला मला हे ऑनलाईनमध्ये सुर्वे कॉटेज मी बघितलं आणि जसे ॲक्च्युअली फोटोज सुर्वे कॉटेजच्या वेबसाईटवरती लोड केलेले आहेत सेम तशीच्या तशी ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे बरीच जण असं करतात की ज्या वेळेला ते प्रॉपर्टी ओपन करतात त्यावेळेला जेव्हा गोष्टी नवीन असतात त्यावेळेला त्या प्रॉपर्टीचे फोटोज काढून ठेवतात, पण तसं काहीच नाही आहे. नॉर्मली जशी प्रॉपर्टी त्यांनी वेबसाईटवरती जसे फोटो आहेत तसेच हे फोटो आहेत. काही जणांनी रिव्ह्यू खरंच खूप वाईट दिला आहे. म्हणजे काहींचा मंथ ॲगोचा रिव्ह्यू आहे किंवा काहींचा 6 मंथ ॲगोचा रिव्ह्यू आहे, परंतु हा माझा लेटेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते. खूप छान आहे. जेवण अप्रतिम आहे. स्टाफ जो आहे तो त्यांचा छान आहे. क्लीनलीनेसच्या बाबतीत पण छान आहे. खूप हंबल. इवन जो ओनर आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यासुद्धा खूप छान पद्धतीने, म्हणजे अगदी माणसाला घरचं होमस्टे जो म्हणतो ना तोच हा आहे. घरगुती म्हणजे अगदी घरातल्या माणसासारखं त्यांनी आम्हाला ट्रीट केलेलं आहे. मी पुन्हा सांगते हे काही पेड प्रमोशन नाही आहे किंवा त्यांनी मला असं बोलवलं आहे किंवा हा व्लॉग बनवायला सांगितलेला आहे असं काहीच नाही आहे. खूप छान प्रॉपर्टी आहे सुर्वेस कॉटेज म्हणून. तुम्ही नक्की या कॉटेजला भेट द्या. सो चला तर मग आता आम्ही थोड्या वेळात आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे, परंतु हर्षितने 1-2 गोष्टी स्टार्टच सांगितलेले आहेत. कारण आम्ही विचार केला आता आम्ही काही म्हणजे लंच वगैरे करून जाणार नाही आहे. लंच आणि डिनर आम्ही कदाचित घरी करू, कारण आता आम्ही थोडा आमचा चेक इन टाईम इकडचा जो आहे तो आहे 11 वाजता आणि चेकआउट टाईम आहे तो सुद्धा 11 वाजता आहे. परंतु जर तुमचे चेकआउट जर तुम्ही 12 वाजेपर्यंत केलं तर ओनरचं तसं काहीच प्रॉब्लेम नसतो. ते सुद्धा समजतात की थोड्याफार फरकाने माणसाला, कारण मी खरं सांगू का इथे आल्यानंतर पाय काढायचा इच्छाच होत नाही. सो आमचंही तसंच झालेलं आहे. कारण आता 11:30 झालेले आहेत आणि हर्षितचं, माझं आणि माझ्या मिस्टरांचं पायच इथून निघत नाही आहे. सो आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही एक्स्ट्रा काही ते चार्जेस घ्या आणि आम्हाला 1-12:30 निघायची मुभा द्या. सो ते पण त्या गोष्टीला तयार झालेले आहेत आणि आम्ही तर 12:30 निघतो आहे. तसं हर्षित म्हणाला की म्हटलं तर परत ऑन द वे जेव्हा आम्ही जाणार तेव्हा हर्षितला पुन्हा भूक लागणार गाडीमध्ये. मग तो म्हणणार की गाडी थांबवा व आम्हाला परत घरी जायला उशीर होणार. म्हणून मग आम्ही त्याला सांगितलं की तू इथे काय तुला मागवायचं असेल स्टार्टर तर ते मागव. सो त्यांनी आत्ता लॉलीपॉप हे स्टार्टर मागवलेलं आहे. तर त्याचं लॉलीपॉप वगैरे खाऊन झालं की मग आम्ही निघू मुंबईच्या दिशेला.